नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग जनरल नॉलेजचे व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला शेवटी कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. यामुळे आपला फायदा नक्कीच होणार आहे. प्रश्न पहिला, जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, नेहमीसाठी लक्षात ठेवा. ऑप्शन सी 24 ऑक्टोबर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा. शेती क्षेत्रातील अखंड 24 तास वीज पुरवठा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन बी तेलंगणा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या दोन राज्यात वाहते? ऑप्शन ए कावेरी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? ऑप्शन डी दिल्ली हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगटी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते? ऑप्शन डी प्यादा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन सी नरेंद्र मोदी हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर होणार आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते? ऑप्शन बी कन्याकुमारी हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन सी मुंबई हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न अतिशय सोपा आहे परंतु तेवढाच महत्त्वाचा देखील आहे. पुरोगामी या शब्दाचा अर्थ काय? ऑप्शन सी सुधारणावादी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, कोणी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला? ऑप्शन ए बिपिनचंद्र पाल हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न अतिशय इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. ज्या गोष्टीची भीती वाटते तीच समोर येऊन उभी राहते या अर्थाशी जुळणारी म्हण खालीलपैकी कोणती? ऑप्शन बी भीत्यासाठी ब्रह्मराक्षस हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा. भारतात कोणत्या ठिकाणी जारवा जनजाती आढळते? ऑप्शन सी अंदमान निकोबार बेट हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, बाबा महाराज सातारकर यांचे मूळ नाव काय होते? ऑप्शन ए नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. जगातील पहिला एड्सचा रोगी कोणत्या देशात सापडला? ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र 1927 साली कुठे सुरू झाले? ऑप्शन बी मुंबई हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, एक विनंती आहे, महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञानविषयक व्हिडिओ नियमितपणे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये शेवटी नक्की सांगा. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला? ऑप्शन बी चंद्रपूर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा मित्रांनो, ओखा हे बंदर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन बी गुजरात हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास गंगा नदी म्हणून ओळखले जाते? ऑप्शन बी भागीरथी व अलकनंदा हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस कधी साजरा केला जातो?
ऑप्शन ए 24 ऑक्टोबर हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, लोकसभा व राज्यसभा यांच्या 2 अधिवेशनांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे? ऑप्शन सी 6 महिने हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, हा प्रश्न नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. मिशिगन सरोवर कोणत्या देशात स्थित आहे? ऑप्शन सी अमेरिका हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करत नाही? ऑप्शन सी झारखंड हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा. नया सवेरा योजना कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? ऑप्शन बी शिक्षण हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न, शुभयात्रा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? ऑप्शन सी केरळ हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन डी पुणे हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा. सांस्कृतिक महोत्सव आडी पेरुक्कू कोणत्या राज्यातील आहे? ऑप्शन डी तमिळनाडू हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघा. भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? ऑप्शन ए मद्रास हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, नेहमीसाठी लक्षात ठेवा. राजीव गांधी यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन सी सद्भावना दिवस हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, घाशीराम कोतवाल हे महान नाटक कोणी लिहिले? ऑप्शन सी विजय तेंडुलकर हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, हा आपल्या व्हिडिओमधील शेवटचा परंतु अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मराठी गझल सम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? ऑप्शन सी सुरेश भट हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. नियमित व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.